संभ्रमित झालं. विचारात कावडत सारखं मनाच्या ठिकाणी थैमान घालून राहिलं. याला कारण एकच, माझ्या सौभाग्य देवतेने मला कृष्ण नावाला बंदी घातले आणि म्हणून मी विचार करते त्या देवाचं नाव, माझ्या दादाचं नाव मी कसं घेणार. तरी पण त्यांना नकळत नित्यशा त्या कृष्ण नावात मी दंग असते. पण आज अजून सौभाग्य देवतेचं आगमन झालं नाही म्हणून संभ्रमित झाले. परमेश्वराचं ध्यान चिंतन करी मी इथपर्यंत येणं केलं. पण प्रथमतः आपण आल्याची जाणीव देणं. खरोखर आपण आलात. तू आणि विचार, आपण जो मार्ग मला दाखवण्याचं कर्तव्य केलं त्याच मार्गानं आतापर्यंत मी चालण्याचं कर्तव्य केलं. बरोबर. कृष्ण नाव मी माझ्या सदोदित ध्यानीमनी ठेविलंय. पण त्यांना नकळत, पण मला सांगा स्वारीचं आगमन झालं नाही म्हणून विचारानं संभ्रमित झालं. एवढ्यात आपलं आगमन झालं. घडलं ते फार वेगळं घडलेलं. म्हणजे काय झालं का? आपलं सौभाग्य आज संकटात सापडलेलं काय? आहे. सौभाग्य संकटात? देवऋषाचं काय घडलंय? कुठे आहे संकटात ते सांगा. फक्त मला कथन करा. चवन भार्गवांचा शिष्य म्हणजे चर्मलासूर. काय? त्या चर्मलासुरानं आपल्या नवऱ्याला काळा माझ्या सौभाग्य देवतेला चर्मलासुरानं कारागृहात ठेविले. तुझं मन मी जाणतोय. आता करावं तरी का? अगं दगडाच्या मूर्तीला सोन्या चांदीचे नेत्र लावले त्याच्यातून असुर येत असतात. असुर येतात काळीज असलेल्या माणसाच्या नेत्रातून. आज तुझ्या सौभाग्याला सुद्धा अहंकार निर्माण झाला आणि त्या अहंकारानं आज ही त्याची अशी स्थिती झालेली. पण ज्या भगवंताची तू एकनिष्ठतेने भक्ती केलीस, अगं कृष्ण नामाशिवाय अन्नाचा कण अथवा पाण्याचा थेंबही तू तुझ्या मुखात घातला नाहीस. मग ते तुझ्या देवाला हाय. पण आतापर्यंत त्या देवानं पांडवांना सहाय्य केलं. तो माझा दादा निश्चितपणे आत्मविश्वास आहे. ताईवर आलेले संकट दूर करण्याचं कर्तव्य फक्त माझा दादाच करेल. अगं या प्रसंगी तुझा जर देव तुझ्या हक्कीला हो देऊन तुझ्यापर्यंत आला नसेल पाहूया तर तुझ्या दुःखाचं निवारण स्वतः मी करेन. चिंता मुळीच करू दादा. अरे आतापर्यंत या द्रौपदीवर अनेक संकट आली. त्या संकटाला प्रत्यक्षाने धैर्यानं तोंड देण्याचं कर्तव्य तू केलंस. आज माझं सौभाग्य संकटात आहे म्हणून दादा धाव रे. लवकरात लवकर धावत येण्याचं कर्तव्य कर. हे धावता सख्या हे यदुराया आज तुझी ताई नाही उदन करते याचं कारण फार वेगळं आहे. आतापर्यंत अनेक संकट या द्रौपदीवर आली. ती संकट दूर करण्यासाठी माझा दादा माझ्या पाठीशी उभा राहिला. पण दादा आज माझं सौभाग्य संकटात आहे. माझं सौभाग्य संकटात आहे. माझ्या नवऱ्याच्या बाबतीत, गदाधरांच्या बाबतीत. कोण? गदाधर. तुला हसू आलं? फार बरं झालं. गदाधर संकटात आहे आणि कुणी आणलेलं संकट? ते चर्मलासुरानं आपल्या कारागृहात ठेवले. वा 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 दादा. छान. अरे कळी वाचून काटा
गेला माझ्या बाबतीत तरी. पण असं तू बोलू नको. हा अरे ज्यावेळी तुझा अपमान केला म्हणून तुला त्यांच्या बाबतीत राग पण आलाय. तू तरी काय रडतेस? पण एकच मी तर म्हणेन की ज्यावर ते गदाधर गेला जाऊ दे ना. तुझे 4 सौभाग्याचे धनी आहेत ना दादा. अर्थात या सौभाग्याच्या कुंकवाला तरी हानी येणार नाही. अरे शब्दाला जाऊ दे ना. शब्दानं हिनवू नकोस मला तू. जे काही घडलेलं आहे ना हा? हे सार सर्वस्व मी हिलाही कथन केलं नाही. पण माझ्या एका प्रश्नाचं मात्र तुला समर्पक उत्तर द्यावं लागेल. नक्कीच. मला सांग रे, या अखिल विश्वात खरे चोर कोण? अरे हे मी माझ्या मुखानं सांगू हा? की तुझ्या मुखानं सांगतोय? भगवान, हं? एक कपड आणि एक कारस्थान होय ना. म्हणजे या अखिल विश्वात खरे चोर म्हणजे आम्ही दोनच आहोत. याच्यासाठी एकच कर. आज त्याच्यासाठी नको पण हिच्यासाठी तरी तुला माझ्यासाठी नको. दैवीतही दादा, शिकायला फक्त एकच माझं सौभाग्य. ते सौभाग्य चिरकाल राहायला हवं याच्यासाठी तुला प्रयत्न करावे लागतील. मी तुझी थट्टा केली. अगं ज्या कृष्णानं तुझ्या पायातील पादुका आपल्या डोकीवर घेतल्या आणि जोडे रक्षक पादरक्षक जोडे राखी म्हणून तुझ्या समवेत आला, तो कृष्ण तुझ्या सौभाग्यावर घाला आणण्याकरता कुणी एका क्षणात त्याचा निपात केला. आणि माझी बाधा इतकी मला जिवंत हवं. आणि कदाचित तुला कल्पनाही नसेल, तुझ्या नवऱ्यानं माझा सुद्धा अपमान केलेला आहे. येणार तर ये, जाणार तर जाणे, बसणार तर बस. त्यांच्या वतीनं मी क्षमा मागते. वेळ नको. वेळ नको. लवकरात लवकर. हे ठीक आहे. अरे तुझी लीला किती अगाध आहे. तुझ्या लीला चातुर्याचा जो विचार करावा तेवढा भगवंताला थोडकाच होतोय. हे वैकुंठीच्या नारायणा, आतापर्यंत ज्या ज्या अवतारी मी तुला सहाय्य केलेला आहे, हा तुझा 8वा अवतार गोपालकृष्ण या नावानं तू नटलेला आहेस. पण हे नारायणा, हे जे जगदोद्धाराचं कर्तव्य मी हाती घेतलेलं आहे, यमशा कलहाच्या कर्तव्यात भगवान अजूनही मला यशप्राप्ती करून दे. एवढीच देवा तुझ्या समोर माझी सविनय प्रार्थना. अधांतरी फणावर धरणी सारी भगवंता शेष
झालेला देह सांपत गळून पडला. पाण्यात पडलेल्या ढेकळाप्रमाणे प्रकोदर विरघळून चाललाय. ज्या ज्या देवाची अवहेलना मी केली तो देव माझी मुक्तता करण्यासाठी क्षण झाला असता, पण नाही. मी त्याचा मान केलाय, मानहानी केली, ते जो केलाय. मग तो देव तरी कसा आहे, माझे बंधू कसे बिल सर्वजण माझ्यापासून दूर आहे. कोण माझी मुक्तता? कृष्ण म्हणा कुणी, गोपाळ म्हणा कुणी, दामोद म्हणा कुणी, गोविंद म्हणा, हरी म्हणा कुणी, गोविंद म्हणा कुणी, गोपाळ म्हणा कुणी, हरी म्हणा कुणी, गोविंद म्हणा कुणी, गोपाळ म्हणा कुणी, हरी म्हणा, हरी म्हणा, हरी म्हणा. काय पाहतो या दिव्य देहात मी वावले खात अर्थात माझ्या देवाचा गोपाल तुझा देवा साक्षात माझ्या संरक्षणासाठी, माझ्या मुक्ततेसाठी देवा भजन करा गाढवाचे पाय धरावे पाय कोणते तिकडे देवाचे पाय धरणी तिथं वाचारली कशी? देवा तू तिथं होता, इथं कस? पण प्रतिज्ञा माझी होती, हो माझा उपवर्ध केला नसून माझ्या ताईचा बंद हा? केला. एक ना एक दिवस हा गोपाल कृष्ण पत्नीचे पाय धरा तुला लाविलच नाही. देवा आपला भ्रम तो अहंकार या भ्रमदराला अहंकार लावला. तो अहंकार विषारी नसतात. जरी सर्प विषारी नसला तरी काही वेळा त्याला दाखवावं लागतं मी विषारी आहे. अर्थात किती जरी अखंड तांडव केला असेल, ज्या कृष्णानं आजपर्यंत काही राक्षसांचा निपात केलाय तिथं तू कुठं माझा असेल. पण लक्षात आहे आले ते वेगळे आज तास समोर लक्षात ठेव. एवढी हिंमत एवढी मजबूरता तू सांगत असेल तर नाव कुणाची? शास्त्रम प्रति शास्त्रम विरोधासाठी देवा तुझ्या गाभाऱ्याला उंबराच नाही, सांग कुठं ठेवू माता कळयात नाही. देवा तुला शोधू मला सांगना, सांग कुठं ठेवू माता. पार पार काळजाचा काढीलास खाव तू, माझी याच काळजाशी लावलीस आग तू. पार पार काळजाचा काढीलास खाव तू, दगडाच्या काळजाचा दगडाचा देव तू. देवा तुला शोधू कुठे मला सांग. कळयात नाही देवा तुला शोधू कुठे मला सांगना, सांग कुठं ठेवू माता. पार पार काळजाचा काढीलास खाव तू, माझी याच काळजाशी लावलीस आग तू. पार पार काळजाचा काढीलास खाव तू, दगडाच्या
दगडाचा दगडाचा देव तू देवा तुला शोधू कुठे मला विचारायला हवं. पण ज्या गदाधराला बंधन केलं ते पंचपांडव या कृष्णाच्या गळ्यातील तळीत आहे. अर्थात या गदाधराच्या मुक्ततेसाठी प्रत्यक्षानं मला इथे यावं लागलं. शाबास देवा. अरे ज्या माझ्या चर्मरासुरानं उडी मारली, अर्थात त्यानं उडी मारली, त्याला उडी मारण्यासाठी मीच प्रवृत्त केलं होतं. सांग देवा. अरे जर का कचदेव स्वर्गातून पाताळ भुवनात शुक्राचार्याचं गुरुत्व पत्करू शकतो, तर पाताळ भुवनात राहिलेला चर्मरासूर माझा गुरुत्व का पत्करू शकत नाही? हे योगीराज, ज्या विश्वाच्या देवाला तुम्ही पूर्ण ब्रह्म सनातन मानिलात आणि ज्या देवाचे अहर्निश नामविधान आपल्या मुखात ठेवला, त्या देवानं गुरु शिष्यात तर कधी भेद केला नाही. आणि मी देवतत्वानं नटलो असताना सुद्धा मृत्यू लोकातील सांदीपनी योगीराजांच्या शिष्यत्वाला मी पत्करलोय म्हणा. देवा, तुझ्या तोंडून मला हेच ऐकायचं होतं. गुरुदक्षिणा म्हणून माझा शब्द प्रमाण मानून माझ्या शिष्यानं तुझ्याशी द्वंद्व केलं. देवा, अरे देवताना वंद्य असा स्वयंभू तू, अर्थात मी पामर तुला काय शिकवणार? अरे माझ्याजवळ शब्द पुढे पडतायत, पण देवा या युगात तू अवतार धारण केलास. एक सामान्य मनुष्य प्राणी म्हणून तू सांदीपनी ऋषीच्या आश्रमात विद्याभ्यास ग्रहण केला आणि गुरुदक्षिणा म्हणून त्यांचा पुत्र देवा तू परत केला. जो पळविला गेला होता, चौर्य कर्म केलं होतं, या विश्वाच्या ठिकाणी कुणालाही ज्ञात नव्हतं. फक्त तिमिंगळ नावाच्या माशाला माहित होतं. त्या मत्स्यानं मला कथन केलं, तेव्हा गुरुदेव त्यांची गुरुदक्षिणा माझ्याकरवी परिपूर्ण झाली. होय देवा, एवढंच नव्हे, मृत्यूलोक सोडला, यमलोकीत गेला आणि त्या पुत्राच्या देहात लिंग देह टाकलास, त्याला जिवंत करून तुझ्या गुरुच्या चरणाशी. पण योगीराज, याचा संबंध माझ्याशी का विचार? एकच संबंध पोचतोय मला. देवा तुला एवढंच सांगायचंय की माझा शब्द माझ्या शिष्यानं पाळला, म्हणजे त्याची चूक नव्हतीच नव्हती. गुरुदेव, योगीराज, वास्तविक तुम्ही बोलतायत ते चुकीचं नव्हे, पण मी इथे आलो होतो तर गदाधराच्या मुक्ततेसाठी, आणि गदाधराला तुम्ही बंधन केलं हे चर्मरासुराकरवी का? म्हणून एकाच गोष्टीसाठी. देवा, माझी वाढलेली वयात आलेली कन्या ज्यावेळी वयात येते त्यावेळी 3 देवतांकरवी त्याला प्रथम उपभोगली जाते. ती देवता म्हणजे मनाची देवता चंद्र, स्वराची देवता गंधर्व, आणि शेवटी कामाग्नी ज्यावेळी भडकून उठतो त्यावेळी त्याला उपभोगते ती देवता म्हणजे अग्नी. आणि या 3 देवता ज्यावेळी तिला उपभोगतात त्याच वेळी खरोखरच ती लग्नायोग्य होते. मग देवा सांग, माझी उपवास झालेली कन्या, ती कन्या जर
तिची काही चूक होती का? योगीराज, कदाचित ती प्रेमात तिथं पडली असेल, पण तुम्ही मगा म्हणालात चंद्र ही देवता बुद्धीची देवता आहे. अर्थात त्या चंद्र देवतेनं जो अखेरचा कौरव सुसरल्या या विश्वाच्या ठिकाणी जिवंत राहिला, त्याचा प्रतिकार करण्याकरता गदाधराची प्रतिज्ञा पूर्ण करण्याकरता गदाधर तिथं आला. ते गदाधराचं चुकलं होतं का? देवा, अरे गदाधर प्रतिज्ञा पूर्ण करणारा कोण आहे? अरे द्रौपदीच्या थाळीला चिकटलेल्या सूर्य थाळीला चिकटलेल्या पानापासून अरे ज्यावेळी विवस्त्रावस्थेत तो दुर्योधन गांधारीच्या समोर उभा राहिला, त्या केळीच्या पानापर्यंत देवा सारं नाट्य तूच घडवलंय. मग योगीराज मला सांगा, अरे 18 क्षणी सैन्यकाळ, अरे कौस पूतना वधापासून जरासंधापर्यंत एवढाच नव्हे तर तेव्हा 40 लक्ष क्षत्रिय आजपर्यंत तू बदलेस. अर्थात 40 लक्ष क्षत्रियांचा तू तुलना केलास. मग तू पूर्ण सनातन परब्रह्म तुझ्या कार्याला मी अर्थात. मग योगीराज, जर हे तुम्ही मान्य करत असाल तर ज्या शिष्टाईसाठी गेलेला भगवंत गोपाल कृष्ण हा परब्रह्म म्हणून गेला होता, हे जर तुम्हाला मान्य असेल आणि हे जे कोणी केलं ते निमित्त मात्र यांनी नसून मी केलं असं मान्य असेल, मग चला सुशर्माच्या हाती असणारा राजकिरीट स्वाधीन करा. देवा, ते कदापि शक्य नाही. कारण माझे कन्या, माझ्या लाडात वाढलेली कन्या, जिला मी वाढवली आहे, जिला मी घडवली आहे, अर्थात भावी पत्नी म्हणून जिने त्याचा स्वीकार केलाय, अर्थात त्याच्या सौभाग्याचं रक्षण करणं हे देवा माझं कर्तव्य आहे. पितृवात्सल्यानं तुम्ही उभे राहिला असाल तर वसुदेव देवकीनंदन गोपाल कृष्ण आलाय तो माझ्या ताईसाठी. मोकळ्या केसाची घातलेली शपथ परिपूर्ण झाली, पण राहता राहिला ते वेळी बंधनातील पुष्परोहणाचा कार्यक्रम. तो पुष्परोहणाचा कार्यक्रम कधी परिपूर्ण होईल? सुशर्माच्या बाबतीत योग्य तो न्याय झाल्यानंतर. देवा, अरे आजपर्यंत पूर्ण सनातन परब्रह्म म्हणून ज्या विश्वात जो अधर्म तू नाहीसा केलास, अर्थात त्याच्या बरोबर माझ्या देवाची होळी झाली तरी चालेल, पण माझ्या कन्येच्या स्वाभिमानासाठी देवा तुझ्या समोर शस्त्र धरीन आणि ज्यावेळी देवा माझी मनोकामना तुझ्याकडून पूर्ण करून घेईन. मग योग्याच्या देवाचं नामस्मरण तुम्ही केला, त्या देवाला सर्व देवत्वानं तुम्ही बाजूला ठेवून स्वतःच्या कन्येच्या वात्सल्याला पुढे सरसावला असाल तर देवतत्व सुद्धा मी बाजूला ठेवी आणि मानवतेच्या मर्यादेच्या भूलोकावर अवतरलोय त्याच बाजूला तुमच्याशी प्रतियोद्धा म्हणून उभा राहील. देवा, तुझ्या कर्तव्याशी तू निगडीत आहेस, माझ्या तत्वाशी मी निगडीत आहे. असं असताना तू जर माझ्या समोर शस्त्र धरून उभा राहिला असेल तर देवा त्याची मला सुद्धा नाही. मग योगीराज सांभाळा जीविताचं शिणले तन मन वाट पाहुनी, शिणले तन मन वाट पाहुनी, येशील कधी सजणी हे देवा, येशील कधी सजणी हे देवा, शरण तुझ्या चरणी हे देवा, शरण तुझ्या चरणी.
भगवान हे गोपाल कृष्ण, तुझी जागा माझ्या चरणाशी असून देवा, माझ्या हृदयाशी आहे, माझ्या हृदयाशी आहे. तुम्ही केलात ते वावग नव्हे. कन्येच्या सुखापोटी तुम्ही झटला, पण नाईलाजही मास आहे. पण हे भांडण कशापायी घडलं असेल तर फक्त भारताच्या भारतेश्वराच्या राजकिरीटासाठी, अर्थात सुशर्म्या कुठे. मग भगवान सुशर्म्याला जिवंतपणाचा मृत्यू जर आला पाहिजे तर त्याच्या मस्तकी असणारा किरीट ज्यावेळी तुझ्या दैवितत्वाच्या पुण्यबलावर तू छेदण्याचा प्रयत्न करशील त्यावेळी जिवंतपणाचं त्याला मरण येणार आहे. मग हा जमासूर का म्हणतोय? नादा आहे. माझ्या दिव्य दृष्टीनं पाहतोय. अजूनपर्यंत भारताचा भारतेश्वराचा राजकिरीट आपल्या हाती घेऊन फिरत होता, आपल्या मस्तकी रोहन करतोय. अर्थात तो मस्तकी रोहन करण्यापूर्वी हे सुदर्शना जा त्या किरीटाचा छेद कर, किरीटाचा छेद कर. हे दयेच्या देवा गोपाल कृष्णा, सांग का आज माझ्या बाबतीत हा धपात घडविला? हे जिवंत बलीचं मरण देवा का दिलंस? तेच सुदर्शन जर का माझ्या देहावर चालवलं असतं, हसत हसत मुखानं मृत्यूला सामोरे गेलो असतो. हे भक्ता, ज्या राजकिरीटाचं मी छेदन केलंय का माहितीये का? अरे 18 दिवशीचं महाभारत युद्ध नव्हे तर रक्तपात जो खंडला गेला तो फक्त एका राजकिरीटामुळे, भारताच्या भारतेश्वराच्या. आणि हा राजकिरीट ज्या अर्थी छेदला गेलाय अर्थात वैरत्वाचा काही संबंधच येत. तरी पण देवा, माझ्या अंतर्यामी संभ्रम निर्माण झालाय. काम चिंतेने मन चिंताग्रस्त बनतंय. जीविताच्या आशेनं, कारण मानवाच्या मनीची सूड भावना केव्हा जागृत होईल काही सांगता येणार नाही. तू म्हणतोय त्याप्रमाणे भारतेश्वराच्या राजकिरीटाचा प्रश्न मिटला, पण प्रश्न माझ्या जीविताचा आहे. आज ना उद्या पांडव वीरापैकी एक देखील वीर माझ्यावर चालून आला तर देवा आम्ही काय करावं? हे सुशर्म्या, ही देववाणी आहे. हा या गोपाळ कृष्णाचे शब्द आहे. आजपासून तुला जीवनदान दिलं गेलं. एवढंच नव्हे तर जीवनदान देऊन या पांडवांच्या अधिपत्याखाली 5 ओसाड गावं आम्ही तुला देऊ. जी ओसाड गावं तू स्वतः वसविली पाहिजे आणि तदनंतर तुझ्या जीवनाचा प्रारंभ तू करायला हवा. एवढंच नव्हे तर यापुढं हे पांडव तुझं वैमनस्य विसरलेले आहेत, तेव्हा पांडव तुझ्या कधी वाटेला येणार नाही. एवढंच नव्हे तर तूही त्यांच्याकडे कधी तुच्छ दृष्टीनं पाहूही नको. पण ज्या मुकुटाचं मी छेदन केलंय, आजपासून राजगादीवर बसणारा राज्याचा राजकर्ता हा आपल्या मस्तकी राजकिरीट परिधान करणार नाही. यापुढे राजगादीचा अधिराज्य गाजविला जाईल राजकर्त्याकडून ते पट्टाभिषेकाला. पट्टाभिषेक. पण योगीराज देवा, तुम्ही दिलेला देवा, मी जे घडवलंय ते फक्त माझ्या कन्येच्या वात्सल्यापोटी घडवलंय. अगदी. पण देवा तू जाणतोय, अरे ही माझी कन्या नव्हेच मुनी. तेच म्हणतो आहे. होय नारद मुनी, लोहपिष्ठ भक्षण करू होय हजारो वर्ष आपण तपश्चर्या केला. अंतर्तेना सर्व काही मी जाणू शकतो, पण यांचा समज जो आहे हा वेगळा झालेला आहे. मग देवर्षी तुमचं लग्न झालंय का? नाही देवर्षी. मग ही हो, तुमची मुलगी भूत, कशी भविष्य काय? वर्तमान जाणणारे तुम्ही आहात. काय? अर्थात ही माझी कन्या नव्हे. हो, प्रातःकाळी उठलो, खरंच? स्नान संध्यासाठी गंगातीर गाठत असताना तृणावर ही हे कोवळं अर्भक मला सापडलंय. काय? आणि म्हणूनच ही तृणावर मला सापडली, म्हणून मी तिचं नाव तृणांकुरा असं ठेवलं. मी तुम्हाला सापडलेले मुलगी खरोखरच तुमची मुलगी नाही? बाळ, अगं मी तुला प्रेम का कमी दिलंय? नाही बाबा. माझा काळजाचा तुकडा आहेस तू, आणि म्हणूनच आज तुझ्यासाठी पाय पूर्ण सनातन परब्रह्म आपल्या ठिकाणी अवतरलेलं आहे. सर्व गोष्ट घडलेली आहे. आता राहता राहिलं ते पुष्पारोहण, यासाठी तुझ्या हाती पुष्प देतो. आता तरी बायको रागावू नको. नाही रे राधा. योगराज, या आमचं नातं आता दृढ करा. अर्थात मग देवर्षी, हो पाहता का हा मान तुमचाच आहे. आवडला ना तुला? बरं
दुःख हारशी सकल जगाचे दुःख हारशी दुःख हारशी दुःख हारशी सकल जगाचे मंगल होते भक्तगणांचे या वचनाला या वचनाला या वचनाला जाग तू देवा तुझं विण नाही कुणी हे देवा शरण तुझा